गाडी थांबव, थांबव गाडी. बोलले काय झालं? काय झालं? शी, काय झालं? अरे तू असं कसं विचारू शकतोस काय झालं म्हणून? मग तू सांगितल्याशिवाय कसं कळणार मला? सांग सांग काय झालं? अरे हे बघ, मी आयुष्यात काही सहन करू शकते, तुलाही सहन करू शकते, पण तो गाडीतला वास तो नाही सहन करू शकत मी. अरे किती वास येतोय गाडीत. अरे अरे काय झालं? काय झालं ते बघ. तुला काय नाकाचा पत्ता आहे का नाही रे? एक शांत बस, काय बोलू? कधी आलेत? एक मिनिट. सॉरी. नाही ठीक आहे, असं काय. खरं तर तुमच्या वयाकडे बघून मी काही बोललो नाही, म्हटलं जाऊ द्या काय बोलायचं. पण आता तुम्हीच बघा काय काय ऐकायला लागतंय ते. अरे परवापासून सारखे गॅस होत आहेत. पण एवढे पेट्रोलची गाडी गॅसवर चालते असं वाटतंय. मी म्हणालो ना तुला, इंडियाचं हवामान मला सूटच होत नाही. काका तुम्हाला ना चांगल्या हवेचा प्रॉब्लेमच. तुम्हाला चांगली हवा सहनच होत नाही, लागतच नाही तुम्हाला ती. हा जे काय असेल ते असेल, म्हणून आयुर्वेदिक केंद्रात जाऊन सगळ्या तपासण्या करून घेतोय. तुम्हालाही तिथे नोकरीचं बघतो. आयुर्वेदिक केंद्रात आम्ही नोकरी करावी असं का वाटतं तुम्हाला? आम्हाला नाही गॅसचा प्रॉब्लेम. हे बघ, तिथे राहण्याची सोय होईल, शिवाय नोकरीची सुद्धा सोय होईल. भविष्याचा विचार करा जरा. इथलं सर्वात मोठं आयुर्वेदिक केंद्र आहे. दुसऱ्या राज्यातले लोक सुद्धा इथे येतात. तिथे जाऊन काहीतरी शिका, आयुष्यात कल्याण होईल तुमचं. पण काय हो काका, तुम्हाला भारतातली एकही गोष्ट आवडत नाही, आयुर्वेदाचं एवढं कौतुक. हे बघ, चांगल्या गोष्टीचं मी कौतुकच करतो. आता वडापाव, आपल्यासारखा वडापाव जगात कुठेही मिळत नाही. मिसळ खावी तर महाराष्ट्रातच. कोल्हापूरला असो किंवा मुंबईला, फक्त ती शोधावी लागते. आता रगड्याचं बघा, तुमची तब्येत बघा. गॅसवर सबसिडी द्यायची वेळ आली आहे काका आता. हो. चला निघूया आपण. ए तू कुठे चालला? आम्ही रिक्षाने येतो, तुम्ही वा पुढे. हा तेही ठीक आहे. रस्त्यात खड्डे इतके आहेत ना, गाडीवर कंट्रोल राहत नाही. पोटाची तर गोष्टच वेगळी. पत्ता माहिती आहे ना तुला? तुम्ही चला पुढे. हो हो, नीट या व्यवस्थित. आलो आलो आलो. पांडुरंग दिसले, डॉक्टर दिसले. अरे ते नाही दिसले, व्यवस्थित बसा. डॉक्टर दिसले, हे दिसले. पांडुरंग ते पण दिसले. त्याच्या बाजूचे दिसले. दिसले का? पांडुरंग दिसले असं आहे ते. डॉक्टर दिसले, समोर बसले. हे ऐकून डॉक्टर दिसले, छान हसले. वाह, काकांना पण जमतंय. तुम्ही ना यांच्याकडे लक्ष नका देऊ. काय नाही, गेले 2 दिवस काका गॅसवर आहे. म्हणजे गॅसचा प्रॉब्लेम त्यांना. त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ, त्यांचा विलाज माझ्याकडेच चालू आहे. त्यांना मी असा करतो ना, एकदम एकदम नीट करतो, फर्स्ट क्लास एकदम. उगाच नाही चालत दवाखाना. 100 माणसं असतात वेटिंग मध्ये रोज. काका, सगळी देवाची कृपा. रोज 100 माणसं आजारी पडतात, यात कसली आली देवाची कृपा? तसं नाहीये, ती माणसं नीट व्हायला इथे येतात ना, तशी देवाची कृपा म्हणतोय मी. आणि लोक म्हणतात हा, माझा हात गुण खूप चांगला आहे. तुम्ही हात नाही का धुत? हा? हात धुत नाही? मला लहानपणापासूनच सवय. कसली? हात न धुवायची? सगळे हिशोब मी असे हातांवरच करतो, म्हणजे हातांच्या बोटांवर करतो. डॉक्टर, थोडेसे फटकळ आहे, पण कामाला वाघ आहेत. वाघ. वाघ? काय काम करता तुम्ही? तुम्ही कधी वाघाला काम करताना पाहिलंय? तर आता तुम्ही त्यांना शिकवा, चांगलं ट्रेन करा. नाही, तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ. मी त्यांना असा ट्रेन करतो ना की तुम्ही बघत राहाल. बरं, येतो मी. या या या. काका, मोठे व्हा, प्रेमाने एकत्र राहा. येतो. गेले ते गेले. आणि लक्षात ठेवा, मी सांगतो तसंच वागायचं. कसं? मी सांगतो ना, मला अजिबात बेशिस्तपणा आवडत नाही.
कोणाला? मला. हा, बेशिस्तपणा अजिबात आवडत नाही. आणि दुसरी गोष्ट, रिस्पेक्ट द्यायचा. काय? रिस्पेक्ट. ए घोड्या, तुला काही वेळ काळ आहे की नाही? दुपारचे 2 वाजलेत ना? हो, तेच 2 वाजलेत. की नाही दुपारचे? हो ना. मग भूक लागली असेल ना? लागली ना. मग चला ना जेवायला. येतोच ना. तू चल पुढे, मी आलोच. लवकर या. हा हो हो. माझी बायको. अच्छा. मी जातो जेवायला. तुम्ही दवाखाना बघून घ्या. आणि लक्षात ठेवा, रिस्पेक्ट द्यायला पाहिजे त्यांनी. हो, त्यांनी दवाखाना बघा, रिस्पेक्ट देत आहे. बापू मटका टपकलेला, बंद कर दे ना. मटका टपकलेला? अरे बाबा, तो मटका नाहीये, त्याला शिरोधारा म्हणतात. शिरोधारा. तुझे जल्दी ठीक होणार ना? शांत, आंखें खोलना नाही, शांत पडून राहा, कळलं? अरे लेकिन नींद खराब हो रहीला. नींद खराब होईल ले. ए, तुला हा काय गेस्ट हाऊस वाटलं काय? तू इथे काय झोपायला आलायस? अरे तुझ्यावर उपचार चालू आहेत, उपचार. आणि असाच एक एक थेंब आहे ना तुझ्या इथे इथे या माथ्यावर पडला पाहिजे. आणि त्यानंतर तू लगेच असा ठणठणीत बरा होशील, असे आमचे डॉक्टर साहेब म्हणतात, कळलं का? तर आता अजिबात हालचाल करायची नाही, गपचूप असाच पडून राहा, डोळे बंद, काही बोलायचं नाही, कळलं? शांत. तुम्हाला काय झालंय? नाही, आम्हाला काही नाही झालंय. हे बघा, खरं खरं सांगायचं, खोटं अजिबात बोलायचं नाही. तुम्हाला लवकर बरं व्हायचंय ना? हा, सांगा सांगा, चला पटापट पटपट सांगा. नाही नाही नाही, एक मिनिट. तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. काय, आम्ही इकडे कामाला लागलोय, त्यासाठी आम्ही इकडे आलोय. तर डॉक्टर म्हणाले तुम्ही एकदा दवाखाना बघून घ्या, म्हणून आम्ही बघतोय. डॉक्टर? हो कामाला? हो. ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला शिरोधारा येते? शिरोधारा? नाही. नस्य? नस्य? नाही. आयुर्वेदिक मसाज? ते पण नाही? अरे मग तुम्ही इथे काय पेशंटचं पोस्टमॉर्टम करायला आलात? ते पण येत नाही. ते काय? हे बघ काय कमाल करताय. हे असं का झोपलाय? हे जादू आलाय. ओ इकडे एक मिनिट. हे काय करताय? ते ऊन खातायत. का? का म्हणजे? अहो, आपण सगळं खातो, पोळी खातो, भाजी खातो, फळं खातो, चिकन खातो, पण आपण ऊन खात नाही. आणि मानवी शरीराला उन्हाची जास्त गरज असते. आपण शहरातले लोक घरात, गाडीत सगळीकडे एसी खातात, ऊन खात नाही, म्हणून ते ऊन खातायत. अच्छा, आजकाल ऊन खायला लोक पैसे भरतात. हो मग. अहो, पण आपले दिसले डॉक्टर जगात भारी. अहो, जगात कुठेही उपचार होत नाहीत ना, तसे उपचार होतात इकडे. हो, ते तर बघतोच होता मी. अहो, हे तर काहीच नाही.
हो, आमच्या डॉक्टरांनी एका बाईला दिवसातून 10 वेळा पान खायला सांगितलं होतं. हो, मसाला पान. हो, 10 दिवसात त्या बाईची पाठदुखी बरी झाली ना. आता मला सांगा, कुठला डॉक्टर मसाला पान खायला लावून तिची तब्येत बरी करू शकतो? शक्यच नाही. पण तुम्ही ते काय करता? उपचार घेतोय. कसले? म्हणजे तुम्हाला काय झालंय? ते उंची वाढवायची. अहो पण बरी उंची आहे की तुमची, बरे दिसता तुम्ही. हा. हात अडकेला. हा. ते आहेच हो, पण लग्नामुळे कळलं. हा. लग्न जमत नसेल त्यांचं म्हणून ते. अहो लग्न झालंय हो माझं, पण माझी बायको आहे ना, मला सगळी कामं सांगते. ओ जरा हा पंखा पुसा ना, ओ जरा हा डबा काढून द्या ना, ओ जरा हे कॅलेंडरचं पान पलटा ना. सारखं सारखं खुर्ची घेणं बरं दिसत नाही ना. नाही बरोबर बरोबर. म्हणून म्हटलं एकदाची उंचीच वाढवूया. पण वाढली का हो उंची? हो मग. अहो 4 महिन्यात 4 सेंटीमीटर उंची वाढली माझी. 4 सेंटीमीटर वगैरे. हा. 4 सेंटीमीटर. मग हा, पण आपले दिसले डॉक्टर कसले भारी, जगात भारी. अहो हिमालयात एकटाच फिरतो हा माणूस, दुर्मिळ जडीबुटी घेऊन येतो. दिसले जडीबुटी. डॉक्टर दिसले. अच्छा हे ह्या कोण आहे त्यांच्यासोबत? बायको आहे डॉक्टरांची. ठीक आहे का? अजून बारीक केलं, अजून बारीक. का हो बापू, हा? हेच काम रोज करायचंय का? हो. डॉक्टरने दिलेली जडीबुटी रोज कुटायची आणि प्रश्न विचारायचे नाहीत. प्रश्न विचारायचे फक्त 1 तारखेला, ते पण डॉक्टरांच्या बायकोला पगार देता का म्हणून. तेव्हा कुठे जाऊन तुमच्या हातामध्ये 5 तारखेला पगार मिळेल. पण का? हा? ही डॉक्टरांची बायको जरा डेंजरस दिसते म्हणजे. काय काय? त्याचं काय की पूर्वी डॉक्टरांची बायको ना इकडे पेशंट होती, तिला मायग्रेनचा त्रास होता, डोकेदुखी. बर मग मग काय, मग डॉक्टर ते हो त्यांनी इतके इलाज केले की दिवसांवर दिवस गेले. बोल. नाही मग पुढे काय? पुढे काय, बाईंना दिवस गेले. अहो त्यांना गपचूप छपून लग्न करावं लागलं आणि त्यानंतर डॉक्टरांना डोकेदुखीच झाली. बोल. पण सगळे तर म्हणतात की डॉक्टरांच्या हातात जादू आहे म्हणून. चला काम करा, पगार पाहिजे ना. चला काम करा. हे असं लावतात का? अरे लोकांना कळलं ना पाहिजे की हा डुप्लिकेट माल म्हणून. असं वाटलं पाहिजे की आपला स्वतःचा माल. अरे नीट लावा. हे काय काढा, हे काढ, दुसरं लाव. औषध बनवतात वाटतं. हे बघ, हे पण तेच आहे. बाटल्यांवरती आईच सिलेबस काढतायत. अच्छा, म्हणजे काय दुसऱ्यांकडून औषध विकत घ्यायचं, ते आपल्या बाटल्यांमध्ये भरायचं ना आपल्या नावानं विकायचं. असा बिझनेस आहे का डॉक्टरचा? चला लवकर माल पेरा.
बोलले 100% खात्रीनं सांगतो हा डॉक्टर बोगस आहे. त्याचे रेकॉर्ड्सच नाही हे बघ. मला तर बघता क्षणी डाऊट आला होता. पण ठीक आहे, सोड ना. आपल्याला काय, आपल्याला तर नोकरी करायची आहे ना. हे तू बोलतेस. मी नसते बोलले ना तर तू बोलला असतास. तुलाच नोकरी करायची आहे ना. नाही करायची, दुसरीकडे करू नोकरी. पण ना याला अद्दल घडवायची. किती जणांच्या जीवाशी खेळतो माहिती हा. ठीक आहे, बर आता या येईल तो. मी काय म्हणतो, इकडे तुम्ही अंगावर काही घेऊन का नाही बसत? म्हणजे ते असं बरं नाही दिसत ना. डॉक्टर ने ऐसे ही बैठने के लिए बोला है. ऐसे कैसे, असं कसं? म्हणजे बरं नाही दिसत ना ते. लोक डर जाएंगे, घाबरतील लोक. आता लोक हसतात, त्यापेक्षा घाबरले तर काय वाईट आहे. बर ठीक आहे, मला सांगा तुम्ही अशी अंगाला माती का लावली आहे? वजन कम करने के लिए. उंची वाढायला. बदन कम करने के लिए. बदन कम करने के लिए. तुम्ही थोडी थोडी माती अशी खात का नाही हो? काय बोलताय? हा, खरं तेच बोलतोय. तुम्हाला ज्या डॉक्टरांच्या हातात जादू आहे असं वाटते ना, ते खरं तर डॉक्टरच नाहीये. तुम्हाला सांगतो, मी रात्रभर जागून त्यांची डिग्री खरी आहे की खोटी आहे हे शोधत होतो. मला काय लक्षात आलं, ते सांगतात ना ज्या कॉलेजमधून त्यांना डिग्री मिळाली आहे त्या कॉलेजमध्ये त्यांचं नावच नाही. बोला. आणि हे जे औषध आहे ना, जे तुम्हाला ते देतात, ते औषध त्यांनी स्वतः बनवलेलंच नाहीये. बाहेरच्या कंपन्यांकडनं औषध आणतात आणि स्वतःच्या कंपनीचे स्टिकर लावतात त्याच्यावर. ते का तुमच्या लक्षात? हे डॉक्टर काय औषध बनवत नाहीत. हे डॉक्टर तुम्हाला स्टिकर बनवतात. स्टिकर बनवतात. आयुर्वेदातलं काही कळत नाही या डॉक्टरांना, कळलं? त्याच्यामुळे ना तुम्ही या डॉक्टरच्या नादी लागून स्वतःचे पैसे वाया घालवू नका. हा डॉक्टर बोगस, याच्याकडे आम्ही बघ. पण तुम्ही स्वतःकडे बघा, काय अवतार करून घेतलाय तुम्ही तुमचं. आणि ते कसं दिसतंय ते. जरा आरशात बघा स्वतःला, मग कळेल. काय आयुष्याची ही माती करून घेतलीच ना, कळेल. जा उठा, जा जा जा. आपली वय काय, पण वागतो काय, कुठल माती लावून फिर. चला, निदान या दोघांना तरी त्या डॉक्टरांच्या तावडीतून वाचवला. कोणी सांगितलंय? अलंकार पल्लवीने. एवढी हिंमत? मला बोगस डॉक्टर म्हणाले. बघतो त्या. डॉक्टर बोगस आहे. पोलिसांकडे तक्रार करायला जाणार?
तोंड बंद ठेवून नोकरी करणार